हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधील प्रॅक्टिस सेट 2.6 मधील फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. पहा एक्झाम्पल काय आहे. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. आपल्याला काय दिलेलं आहे. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago म्हणजे 2 वर्षापूर्वी प्रगतीचं एज अँड 3 years हेन्स म्हणजेच आफ्टर 3 years प्रगतीचं एज, त्यांचा जो प्रोडक्ट असणार आहे, त्यांचं जे मल्टिप्लिकेशन असणार आहे ते किती असणार आहे, 84 असणार आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तिचं प्रेझेंट एज, आत्ताचं जे एज आहे, आजचं जे एज आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपल्याला 2 years ॲगो आणि 3 years आफ्टर एज काढण्यासाठी प्रेझेंट एज काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. पहा, प्रथम आपण प्रगतीचं एज एक्स कन्सिडर करू. लेट प्रगतीज प्रेझेंट एज बी एक्स इयर्स. आपण काय केलं, प्रगतीचं प्रेझेंट एज हे एक्स कन्सिडर केलं. आता आपल्याला काय पाहिजे की प्रगतीचं एज 2 years ॲगो. देअरफॉर प्रगतीज एज बिफोर 2 years ॲगो इज. आता प्रगतीचं 2 वर्षापूर्वी वय किती असेल पहा. जर आजचं एज तिचं एक्स असेल, 2 वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, एक्समधून 2 मायनस करावे लागतील, एक्स मायनस 2 years. आता जर प्रगतीचं एज 10 years असेल आणि आपल्याला 2 वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर आपण काय करणार, 10 minus 2 म्हणजेच 8 येईल. त्याचप्रमाणे जर आपण एक्स आजचं एज कन्सिडर केलं आणि आपल्याला 2 वर्षापूर्वीचं एज काढायचं असेल तर आपण काय करणार, एक्स मायनस 2 म्हणजे आपल्याला काय मिळेल, प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय मिळेल. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, 3 years हेन्स म्हणजेच आफ्टर 3 years प्रगतीचं एज. देअरफॉर प्रगतीज एज आफ्टर 3 years इज. आता आफ्टर 3 years काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, एक्समध्ये 3 प्लस करावे लागतील, एक्स प्लस 3 years. म्हणजेच जर प्रगतीचं एज 10 years असेल आणि आपल्याला आफ्टर 3 years काढायचं असेल तर आपण काय करणार, 10 + 3 13 years. त्याचप्रमाणे जर प्रगतीचं आजचं एज एक्स असेल आणि आपल्याला 3 वर्षांनंतरचं वय आफ्टर 3 years काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक्समध्ये काय करावे लागतील, 3 प्लस करावे लागतील, एक्स प्लस 3. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ॲगो अँड 3 years हेन्स इज 84. मग आपण काय लिहू पहा, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन टू इयर्स ॲगो एज किती मिळालं आपल्याला, एक्स मायनस 2, एक्स मायनस 2. आणि आफ्टर 3 years एज किती येईल, एक्स प्लस 3. आणि ह्या दोन्हींचा जो प्रोडक्ट आहे ते किती असणार आहे, 84 असणार आहे. यांचा प्रोडक्ट किती असणार आहे, 84. अशाप्रमाणे आपल्याला लिहिता येईल. आता हे काय करू, आपण सॉल्व करू. पहा काय करावं लागेल, ह्या एक्स प्लस 3 ब्रॅकेटला प्रथम आपण काय करू, एक्सने मल्टिप्लाय करू. एक्स ब्रॅकेटमध्ये काय येईल, एक्स प्लस 3. आता काय करायचं, ह्या -2नं सेकंड टर्मनं ह्या एक्स प्लस 3ला मल्टिप्लाय करायचं, -2 एक्स प्लस 3 इज इक्वल्स टू 84. काय केलं पहा, या ब्रॅकेटमधल्या फर्स्ट टर्मने पहिला सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधली सेकंड टर्म -2नं काय केलं, या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. एकदा एक्सने एकदा -2ने मल्टिप्लाय करायचं. पहा, एक्स इंटू एक्स किती येईल, एक्स स्क्वेअर. मध्ये काय असेल, प्लस एक्स इंटू 3 किती येईल, 3x. आता इथं काय -2 इंटू एक्स, -2x येईल. आता इथं -2 इंटू
-2 इंटू +3 किती येईल पहा 2 3 जार 6 आणि मायनस प्लस काय होईल मायनस होईल इज इक्वल्स टू 84. एक्सनं काय केलं आपण या ब्रॅकेटमधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं -2नं या ब्रॅकेटमधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x किती येईल पहा प्लस 1x येईल. 1 काय करतो आपण लिहित नाही प्लस x मायनस 6. आता हे 84 काय करायचं या साईडला घ्यायचं. येथे काय यायचं साईन काय नाही म्हणजे प्लस आहे या बाजूला आल्यानंतर मायनस होईल मायनस 84 इज इक्वल्स टू 0. एक्स स्क्वेअर प्लस एक्स द -6 मायनस 84 मायनस मायनस साईन आहे म्हणजे या दोन्हीची ॲडिशन होईल इथे येईल 90 येईल आणि मायनस मायनस साईन काय येईल मायनसच येईल ॲडिशन करताना मायनस 90 इज इक्वल्स टू 0. आता काय करावं लागेल या 90चे आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील पहा -90. आता ह्याचे फॅक्टर असे पाडायचे की दोन नंबर्स असे घ्यायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 90 येईल आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे +1. येथे काय कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे म्हणजेच +1 मिळालं पाहिजे आपल्याला पहा. आता मग आपण जर 10 9 जार केलं 10 9 जार 90 यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल 90 येईल आणि यांची जर आपण काय केली सबट्रॅक्शन केली तर आपल्याला काय मिळेल 1 मिळेल. आता इथे एक्सचं साईन काय आहे प्लस आहे 1चं साईन काय आहे प्लस म्हणजे आपल्याला जो ग्रेटर नंबर असणार आहे यामधील त्याचं प्लस साईन द्यायचं +10 आणि इथे काय -9 कारण आपल्याला -90 पाहिजे प्रोडक्ट 10 9 जार 90 येईल प्लस मायनस मायनस येईल आणि यांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर 10 - 9 किती येईल 1 येईल. पहा मग आपण कसं लिहू शकतो आहे एक्स स्क्वेअर. आता एक्सच्या ठिकाणी काय लिहायचं प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल्स टू 0. हे एक्स आपण कसं लिहिलं +10x मायनस 9x म्हणजेच आन्सर काय येईल +x येईल. तर पहा या दोनचे आपण काय करू गट पाडू असे या दोन्हीमधून आपण काय कॉमन काढू शकतो एक्स कॉमन काढू शकतो. एक्स जर आपण कॉमन काढलं तर इथे काय राहील एक्स स्क्वेअरमधून एक्स कॉमन काढल्यानंतर एक्स राहील प्लस या 10x मधला एक्स बाहेर घेतला तर काय राहील 10 म्हणजेच इथे काय येईल x + 10 मायनस 9x आणि 90मधून आपण काय कॉमन काढू शकतो 9 कॉमन काढू शकतो 9 ब्रॅकेटमध्ये काय राहील पहा 9x मधून जर आपण 9 बाहेर घेतला तर x राहील. आता इथे बाहेर काय मायनस साईन आहे म्हणजे आता इथे ब्रॅकेटमध्ये काय होईल जे मायनस साईन आहे ते प्लस होईल. आता 90मधून जर आपण 9 घेतले बाहेर तर काय होईल 9 10 जार 90 म्हणजे इथे काय येईल 10 येईल इज इक्वल्स टू 0. जर आपण ब्रॅकेट सॉल्व केला तर काय होईल इथं प्लस मायनस मायनस 90 येईल म्हणजे इथे जर मायनस साईन असेल तर आपण काय करायचं आतमध्ये चिन्ह काय करायचं बदलायचं. आता इथे काय येईल पहा येथे काय आलं x + 10 x + 10 एका ब्रॅकेटमध्ये काय येईल x + 10 आणि एका ब्रॅकेटमध्ये काय येईल x - 9 एका ब्रॅकेटमध्ये येईल x + 10 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल हे x आणि हे -9 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच काय मिळेल आपल्याला x + 10 इज इक्वल्स टू 0 और x - 9 इज इक्वल्स टू 0. आता हा 10 आपण या साईडला घेऊ किती येईल पहा x इज इक्वल्स टू हा प्लस या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल -10 और x इज इक्वल्स टू हे -9 या साईडला गेल्यानंतर काय होईल +9 एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या एक -10 एक 9 पण आपल्याला काय काढायचं आहे प्रगतीचं प्रेझेंट एज आणि एज कधी मायनसमध्ये असू शकत नाही. बट एज cannot be negative. एज नेगेटिव्ह असू शकत नाही. देअरफॉर x इज इक्वल्स टू 9 आणि म्हणून x इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला 9 म्हणजेच प्रगतीचं प्रेझेंट एज काय असेल 9 इयर्स. देअरफॉर
प्रगतीज present age is 9 years. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.